श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज एक नवीन पदार्थ घेऊन आपण येत आहोत. लहान मुलांच्या टिफिनकरिता किंवा संडेला सुट्टी असल्यामुळे मुलांना काय द्यायचं, तसेच पौष्टिकही हवं आणि रुचकर आणि चटपटीतसुद्धा हवं. चला तर मग बघूया आजचा पदार्थ. क्रिस्पी कॉर्न मसाला ब्रेड. याकरता आपल्याला साहित्य काय काय घ्यायचं आहे. अर्थात ब्रेड आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर बेसन पीठ, तेल, मीठ आणि बेसिक सर्व मसाले, तीळ, शिमला मिरची, कॉर्न, स्वीट कॉर्न इथे आपण घेतलेले आहेत, बारीक चिरलेला कांदा, पुदिन्याची पानं आपण इथे घेतलेली आहेत, ज्यामुळे आपला पदार्थाचा आणखी टेस्ट छान होईल. त्यानंतर तीळ हे पौष्टिक असल्यामुळे आपण यामध्ये घालणार आहोत. एका पॅनमध्ये आपण सुरुवातीला बेसन पीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार आपल्याला सर्व बेसिक मसाले घालायचे आहेत. चवीनुसार मीठ, त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची, चवीनुसार आपण मीठ घातलं आहे, बारीक चिरलेली शिमला मिरची, पुदिन्याची पानं, स्वीट कॉर्न, बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची पावडर, हळद, जिरे पावडर, आणि इथे आपण तीळ घालतोय थोडे. तेलाचा यूज आपल्याला करायचा नाही. आपल्या कुठल्याही पदार्थामध्ये शक्यतो आपण तेलाचा यूज कमी करतो. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. खूप सैलसर नको आणि खूप घट्ट पण नको. याच्यामध्ये आपण स्वीट कॉर्न घातल्यामुळे हा पदार्थ आपला अतिशय पौष्टिक होणार आहे. त्यानंतर तीळसुद्धा यामध्ये आहेत. आपलं बॅटर तयार आहे. आता यामध्ये आपण ब्रेड डीप करणार आहोत आणि हे सर्व जे बॅटर आहे आपल्याला ब्रेडच्या सर्व साईडनी आपल्याला हे कोटिंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे सर्व लावून घ्यायचं आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडं आपल्याला तेल टाकायचं आहे. आपण डीप फ्राय कधीही करणार नाही, त्यामुळे खूप तेलकट होतं आपला पदार्थ. त्यामुळे आपण शक्यतो पदार्थ हे शॅलो फ्रायच करणार आहोत. थोडं तेल घातलेलं आहे पॅनमध्ये. त्यामध्ये ही आपली ब्रेड आपण व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती शेकून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. ब्रेडला आपल्याला सर्व साईडला हे व्यवस्थित कोटिंग करायचं आहे. त्यामध्ये बेसन पीठ असल्यामुळे आपला हा पदार्थ क्रिस्पी होणार आहे. ब्रेडसुद्धा भाजल्यामुळे आपली क्रिस्पी होणार आहे. त्यानंतर आपण मीडियम फ्लेमवरती 10 ते 15 मिनिट व्यवस्थित ही ब्रेड आपल्याला भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडने. सुरुवातीला आपल्याला घाई करायची नाही, कारण खालचा भाग आपला जोपर्यंत क्रिस्पी कडक होत नाही तोपर्यंत आपल्याला ती ब्रेड उलट करता येणार नाही. थोडं आणखी तेल घातलेलं आहे.
अशा प्रकारे आपण ही दुसऱ्या साईडला सुद्धा आता शेकून घेऊया. हा पदार्थ नक्की ट्राय करा, लहान मुलांना नक्की आवडेल. अगदी कमी साहित्यामध्ये, कमी तेलामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होणारा पदार्थ. नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.